Bye.
Thank you.
विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लागी प्रीत, निष्काम निराळा गोपीला वियला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लागी प्रीत, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, रूपा व्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैशी लागी प्रीत, विठोबा रखुमा जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षितीये, पांडुरंगा करू प्रथम नमा, दुसरे चरण संतांचिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका संप्रदाय गुरु. पांडुरंगाला प्रणाम करू. ज्यांच्या निमित्त सेवा आहे, वारकरी संप्रदायामध्ये आपल्या वाट्याला आलेलं कर्म करून भगवंताला वश करून घेणारे दोघे भाऊ, जळोजी आणि मळोजी. त्यांना लहानपणामध्ये जळू आणि मळू असे म्हणायचे. त्यांचं चरित्र आहे, ग्रंथ वाचन आहे. त्यांना प्रणाम करून 7 दिवस ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे असे हरिभक्त नामदेव महाराज, आणि योगायोगानं आज मुंडे साहेब लाभले. कारण जेवढे तेवढ्या कुठं जरी भागामध्ये असेल तर सेवा चुकवत नाही. हेरले त्यांचं गाव कोल्हापुरात आहे. आलं मनात की पत्ता घेतलं की आमच्यावर दिंडीला बसला, 1-2 मुक्काम चालायचा आणि यायचं. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाला, भावाला फार मोठे एक महत्त्व आहे. आपण किती परमार्थ केला याला महत्त्व नाही, किती शुद्ध अंतःकरणानं केला, तो देवाला किती आवडला याच्यावरच अवलंबून आहे. म्हणून आपणा सर्वांना प्रणाम करून या नाम सप्ताहाची सांगत आहे. सांगतेमध्ये बरोबर 12 वाजता पुष्पवृष्टी, आणि 12 वाजल्यानंतर जो सेवन केल्याशिवाय त्या नाम सप्ताहाची सांगता होत नाही, त्या काल्याचं थोडं वर्णन करायचं, आणि मग महाप्रसाद अगोदर देवाला अर्पण करून मग आपण सेवन करायचं. नाही तर आपणच अगोदर खाऊन देव राहिला असं नको. काल्याच्या कीर्तनला फार गडबड असते लोकांची. लोकांना काल्याकडे बघायला वेळच नाही. मोठ्या मोठ्या गावातून पारायण बघितलं मी, मधी बोवाला उभं करतात आणि दोन्हीकडून टेबल मांडतात. तिकडं जेवायचं चालू, इकडं कीर्तन चालू. मी म्हटलं काला हो दे, तुम्ही सांगायचं काम करा की आम्हाला जीव द्या ना पोटभर. तुम्हाला काय आम्ही अडवलंय काय? अगोदर देवाला मग आपल्याला असा एक रीतिरिवाज आहे, आणि त्याप्रमाणे कोणी गडबड करू नका. बरोबर आपण वेळेमध्ये पूर्ण करायचं. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून कोणीतरी या विश्वाचा एक जनिता म्हणजे निर्माण करणारा जनक आहे, त्याला देव अशी व्याख्या आहे. असा निर्माण करणारा जनिता, पर तो कुठंतरी प्रेमापोटी भक्तीपोटी असा बांधलेला आहे. एवढं जग निर्माण करतो, पर तो म्हणे यशोदेशी माता, तिला आई म्हणतो आहे. असा असणारा देव कोणाच्याही अंकित राहत नाही महाराज. राहिलाच तर भक्ताच्या.
त्या भक्तानं जशी प्रीती लावली त्याप्रमाणे तो आपलं वर्तन ठेवतो आहे. देव जे वागतो आहे, लागे तशी लावी प्रीत. देव कसा आहे मग? निष्काम आहे, निराळा आहे. म्हणून त्याचं वर्णन करताना नटधारी म्हटलं, भोग भोगुनी ब्रह्मचारी. निष्काम आहे तो, निराळा आहे. स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित आहे, असा निष्काम आहे तो. पण तो सगुण साकार होऊन त्याला जर चाळा कुण लावला असेल तर त्या गोपिकेने. कृष्णावतारामधल्या गोपिका सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहेत. त्यांचं चरित्र फार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आमचे गुरुजी सांगायचे, खऱ्या भक्त गोपिका. कारण ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला शरीर दिलं, इंद्रिय दिली, ज्यानं दिली त्याला अर्पण करणं खऱ्या भक्त. आणि ज्यानं दिली त्याला विसरून दुसरीकडे व्यवहार करणं खरा व्यभिचारी. गोपिकेने सर्वस्व देवाला अर्पण केलं होतं. एक थोडंसं चरित्र आहे. एक गवळण चालली होती देवाकडं. कुठं चाललेस? तिचा पती म्हटलं. देवाकडे चालले. मी तुझा पती आहे. तिने सांगितलं, तू पती या शरीराचा आहेस, हे घे ना तुला. लगेच सोडून दिलं. आम्हाला सोडून द्यायला त्यालाच नटवत बसलाय ना. सोडून द्यायची ताकद पाहिजे ती गोपिकींच्याकडे होती. आणि सूक्ष्म शरीरानं देवाशी ऐक्य पावली. त्या गोपिकेने त्या भगवान परमात्म्या, चाळा शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. गोपीला वेला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. तुका म्हणे आले, आले म्हणजे यावं लागतं. देवालाही यावं लागतं, आम्हालाही यावं लागतं, संतही येतात. पण उपाधी भेदाकडून जर बघितलं आपण, आपलं कार्य वेगळं आहे, देवाचं कार्य वेगळं आहे, संतांचं कार्य वेगळं आहे. आमचं कार्य काय आहे? दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. दारुण म्हणजे या दारुण म्हणशील. दारुण शब्दाचा अर्थ मोठं दुःख. सगळ्यात अवघड भाषा मराठी आहे. लोकांना तर अलीकडं मराठी भाषा बोलता येत नाही. मग लांब बसून बोला. दारुण शब्द कसा आहे बघा. भारताकडून पाकिस्तानचा दारुण, त्या दारुणा ह्या दारुण म्हणशीला, त्या दारुण संतांना सांगायची काही गरज नाही. म्हणून दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. या वया येथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा, तुमचे झाले दरुशन. लांबून आम्ही आलेलो आहे. कुठून आलो पत्ताही नाही. देशवेश नोहे माझा,
नव्हे माझा पत्ता नाही तरी एवढा कब्जा आहे महाराज. माझ्यामुळे हे चाललं पाहिजे. केवढं कब्जा आहे. संतांनी हे लिहून ठेवलं अगोदर. अरे बाबा, आपला देश सुद्धा नव्हे, आपला वेशही नव्हे, सहज अनंत जन्माच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे, विहित निश्चित कर्माप्रमाणे इथपर्यंत आलो आहे. कुणावर सत्ता करणारा सांगा. किती दिवसाचा आहे सांगा ना. ग्रास गेली सत्ता हाती नाही. एक घास खाल्ला दुसरा खातो म्हटला. आपल्या हातात सत्ता नाही ना. करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, दुसरा जन्म इथंच घेणार. रेपे गल्लीमध्ये जळमळीची पुण्यती परत करणार. कोणी सांगायचं. हाच जन्म मागवता, हाच जन्म पावशी. मग कुणावर सत्ता करणारा सांगा. पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मोकलिलो. तुझा आहेत ना पाय डोळं. मग लोकांना सांगतो काय करायचं, माझा डोळा गेला. अरे तुझा आहे ना, गेला कसा नाही. आपलं काय परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. त्याच्या पुढचं प्रमाण फार महत्वाचं आहे. देवा चालता वाट पुढे, भय वाटते चित्ते. मला भय वाटतं. म्हणजे कोणतं भय वाटतं. भागवतामध्ये 9 प्रकारचं भय आहे. भागवत वाचत चला. खरंय नव्हे. भोगे रोग भयम, फुले च्युती भयम, रोपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, काय कृतांतात भयम. एवढं भय आहे. भोगवानाला रोगाचं भय आहे. शुगर असेल तर गोड खाऊन चालत नाही. भय आहे रोगाचं. रूपवानाला जरेचं भय आहे. म्हणून फेटा बांधताना चाचपून 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 हारशात बघून आमचे लोक बांधतात. काय तुझ्या फेट्यावर आहे सांग मला. माझा इथं जरा फेटा असा फाटला होता. ते एकटं म्हणाला, महाराज तुमचा फेटा फाटलाय बघा. मी म्हटलं माझा फेटा फाटला असेल पण माझे विचार फाटा नाहीत ना. फेटा फाटू दे की. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. रोज आम्ही गायन करून म्हणतो अभंग, तिथंपर्यंत पोचत नाही. वरपंगात सेवा होती. म्हणून रूपवानला जेरेचं भय आहे. श्रीमंताला चोरीचं भय आहे. सगळ्यात मोठं भय कोणतं असेल. काय कृतांतात भयम. म्हणजे काळ कायानाम शरीराला काळाचं भय आहे. डॉक्टरकडून न्यायला नसता जगलो नसतं. इथे डॉक्टर आहेत ना औषध देणारे. ती तर टीम पाहिजे होती ना. अमर म्हण आहे फक्त. ते वर्णन केलं आहे. भय वाटते चित्ते, बहुत जन गेले, नाही आले मागोते. कोण मागायला सांगा. कुठं गेले. कैलासवासी, स्वर्गवासी. आम्हीच म्हणायचं का त्यांनी सांगितले आम्हाला असं लिहा म्हणून. वैकुंठवासी, ब्रह्मीभूत का पाय वर्णन केलं त्यांनी पडून. बहुत जन गेले, नाही आले मागोते, न देखो काय झाले. काय झाले कुणास ठाऊक. कान तरी ऐकते. कान काय ऐकतात. गेले एवढं नक्की. बैसलो संधी भागी, तुझं धरोनी चित्ते, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी,
विनवणी करून देवाकडे संतांकडे मागणी मागितली आहे. म्हणून आपलं कार्य कोणतं असत, या जन्मामध्ये क्रियमान घडू द्यायचं नाही. क्रियमान घडलं की ते जातं संचितामध्ये, आणि संचितामधलं परत वर्तमानामध्ये भोगायला येतं. त्रिपुटी आहे, त्रिपुटी प्रारब्ध, संचित, क्रियमान. त्याला 3 काल दिलेले आहेत, भूत, भविष्य, वर्तमान. आत्ता जे भोगतो आहोत वर्तमान, प्रारब्ध म्हटलं, भोगूनच संपवायचं. भागवतामध्ये असं चिंतन आलेलं आहे, जर ते भोगाला कंटाळून निघून गेला आणि यावं लागतं. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखे फळावे, ते भोगावे या विधी हा एका, यावं लागतं महाराज. म्हणून भोगूनच संपवायचं, क्रियमान घडू द्यायचं नाही. आणि संचितातला साठा आहे तो संतांच्या कृपेनं जळून जातो असं म्हटलं. पण याच्या उलटा आपला आहे, भोग भोगताना कुचलतो. येता वारीला, अ बुवा जा तू, 10 वाऱ्या केल्या, काय ते देवाला आमचं सरळ केलंय, तुझं काय करायचं सांग तेवढं सरळ. देवावर आरोप करतो. कर्म कोणाचं आहे सांगा, ईश्वर. ज्याचं कर्म आहे त्यालाच भोग देतो. म्हणजे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. डॉक्टरकडे एक रोगी आणि त्याला एक सोबत दुसरा मनुष्य घेऊन गेले. पेशंटला डॉक्टरने सगळी तपासणी केली, त्याला एक इंजेक्शन दिलं आणि बाहेर आले. सोबत कोण आलंय, तो म्हटला मी आलोय. हे लिहून दिलं गोळ्या तुम्ही खायच्या, असं नाही ना. ज्याला रोग आहे त्यालाच औषध आहे, ज्याचं कर्म आहे त्यालाच भोग आहे ना. कर्म एकाला भोग एकाला असं नाही. कधीही भोग भोगताना मनुष्यानं कुचंबू नये, कारण हे मागलं आपलं आहे. कोणी अपमान केला कोणी करून होत नाही, आपल्यात आहे ना. ते प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाढे मान, सोस करशी वाया, भज मना पंढरराया. मनाला सांगितलं तू कशाला तिकडे वळतोस, त्या पांडुरंगाला भज. त्यानं केलं म्हणून असं झालं, यानं केलं, काही होत नाही. समजूत आहे ती. भोग हे भोगूनच संपवायचे. याच्यात आमचे महाराज एक पळवाट सांगायचे. घडलेलं क्रियमान जातं संचितामध्ये, संचित गेलेलं प्रारब्धामध्ये भोगा याला 1 जन्म जातो. आत्ता जे आम्ही भोगतो आहोत ते या जन्मातलं आहे का मागल्या जन्मातलं आहे. प्रतिकूल जर भोग असतं तर आपण ओळखायचं आपलं मागलं जड आहे, मागलं निषिद्ध आहे. अनुकूल भोग असतील मागलं चांगलं आहे. अनुकूल भोगात भुलून जायचं नाही, प्रतिकूल भोगामध्ये कुचंबायचं नाही. म्हणून आपलं कसं असतं, अनुकूल असलं की आणि परत निषिद्ध कर्म करायला होतो. सगळं माझ्या प्रमाण चालले सोडत नाही म्हणतो, ते आणि कर्म घडतं ना महाराज. भोग आणि पुढं मग प्रतिकूलात खचून जायचं नाही. त्यांनी वर्णन केलं आहे. ललाटीचे लिहिले ना मोडिता काही केले, काळे गोरे पंथ तले फिटवून येणे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जया परी, केले काम्य कर्म जैसे फळ भोगाव्या धरणे बैसे. 18व्या पुढे भरपूर वर्णन केलं आहे. म्हणून ही त्रिपुटी आहे, त्यातून पळवाट त्यांनी सांगितलेली आहे. कुठलंही आपल्याकडून कार्य घडताना कर्तृत्व भ्रम जर टाकून दिला तर ते कार्य भगवंताला अर्पण होतं. पण आम्ही टाकायला तयार नाही ना. हे सगळं चाललं आहे ना. कोण करतं सगळं हे. पारायणामध्ये आम्ही रात्रंदिवस राबतो. कोण राबतो, बसलं मला मग आणि ये भोगायला. अहो तुमच्याकडून तो देव कार्य करून घेतो, तुमचा संबंध नाही त्यामध्ये. देव मानवाची चालवी अहंता, मी एक करता म्हणूनही तुकोबारे म्हणतात. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. तो वेगळा आहे ना. तू करणारा कोण आहेस, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविन. पाठीमाग त्याचा अधिष्ठान आहे म्हणून चाललेला आहे. नाहीतर यातला जर निघून गेलं ना तर राम नाम सत्य लगेच म्हणतात. कोण आपल्याकडं. म्हणून कर्तृत्व भ्रम टाकून जाणं फार गरजेचं आहे. हे जवळजवळ भगवद्गीतेमध्ये पहिल्या भागामध्ये सांगितलं आहे बघा. तो अर्जुन म्हणतो आहे, देवा मी मारित आहे मरते, ऐसा विटाळा होता मोहे बहुते. मी मारली तरीही मरतात देवा, मी युद्ध करणार नाही, यांचं पाप लागेल. देवानं सांगितलं तू मारून मरतील, तू युद्धच करू नकोस. ती चिरंजीव आहेत का बघू. कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचित.
तू क्षत्रिय आहेस ना, मग तू युद्ध कर म्हटले. हतवा प्राप्स्यसे स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम. 2 फलं मिळतील. क्षत्रिय धर्माप्रमाणे तू युद्ध केलंस, पृथ्वीचं राज्य तुला मिळेल जिंकलास तर. युद्ध करता करता वीरगती प्राप्त झाली, तुला स्वर्गप्राप्ती होईल. आणि तू नाहीच केलंस तर नरकाला जाशील. म्हणून कर्तृत्व भ्रम टाकला तर क्रियेमन आपल्याकडून घडत नाही. देह तादात्म्य अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. मनुष्यानं असं राहावं. तुकोबाराय म्हणतात, आसू ऐसा कोठे आठवती नाही. संप्रदायातली जुनी माणसं पुढं चालायला लागली. त्यामुळे अवस्था आहेत नाही आपल्याकडे. बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था. आमचंही पुढं तेच आहे महाराज. विसरते ते वयपरत्वे. आम्ही रामबागेमध्ये श्री गुरु साखरे महाराजांचं ऐकायचं. ते कीर्तन चालू झालं की निम्म्यावर आले की स्मृती मागं जायची. 5-10 मिनटं थांबायचे आणि परत चालू राहायचं. ते वयाचा भाग आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा. देह तादात्म्य अवस्था जर आपल्याला प्राप्त झाली तर ते प्रतिकूल असो अनुकूल असो, कधी भोग भोगून संपले हे कळत सुद्धा नाही. पण तशी अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. तशी होत नाही महाराज. अहम जात नाही ते. आणि तिसरं जे सांगितलं आहे त्याला संचित असं म्हटलं. संचित सांडवले काही होते ते जवळी, वितभूत पुत माया तुटली हेला गावळी. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी, तुका म्हणे तुझे आता माझा सर्वस्वे बळी. यथार्थ सेवा घडली जर आपल्याला मी कोण हे कळलं तर संचित हे त्यांच्या ज्ञानानं जळून जातो. हे आपल्याला एवढं कार्य सांगितलेलं आहे. देवाचं काय कार्य आहे त्याला युगानुयुग यावं लागतं. ज्ञानकर्म संन्यास योग म्हणून 4था अध्याय आहे बघा. त्याच्या अगोदर विषाद योग, सांख्ययोग, निष्काम कर्मयोग हे तिन्ही अध्याय जमेला धरून 4थ्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. अर्जुना, इथून पाठीमागे जे मी तुला सांगत आलो असं पूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, विवस्वताला सांगितलं आणि तेच ज्ञान मी परत तुला सांगतो आहे. या मृत्यूलोकामध्ये चांगलं लवकर पटत नाही. आता तर परमार्थ वेगळ्याच वाटावरती आहे. रंगढंग, मनोरंजन, कर्मणूक हे चालू
बरं वाटतं श्रोत्यांना. झोपायला नाही बघा, भुवान एवढं हसवलं महाराज, आल्यावर सुद्धा 2 तास जागाच होतो म्हटलं. नरकाला जशी हसणं म्हणजे कीर्तन आहे का? कोणी सांगितलं? हसणं म्हणजे कीर्तन नाही ना. आपल्याकडं तसं असतं बघा. मोठमोठ्या पत्रिका आहेत आम्ही बघतो. भागवताचार्य मान्य आहे, भागवत सांगतो, आम्हाला आनंद आहे. मृदंगाचार्य मान्य आहे, पाहिजे आपल्याला लावणी मृदंग. रामायणाचार्य आहे, मान्य आहे, आजच्या घडला रामायण गरजेचं आहे, वृद्धाश्रम बंद होतील, चांगलं आहे महाराज. पण त्यामध्ये एक विनोदाचार्य म्हणून असतो बघा. खरं आहे मग महाराज, मी देवासमोर तुमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या जवळमुळांच्या साक्षीनं बोलतो. माझं गाथ्यामध्ये एक वाक्य मी इथं कायम ठेवलेलं आहे, ज्याची खरी सेवा काय पाहिजे व्हावं आपल्याला. हे बसतं का म्हणून वेगळ्या वाटो तुम्हाला का म्हणायला लागलो. कसं ऐकायला, काय ऐकायला पाहिजे. परमार्थ जर फलितरूप व्हायचा असेल तर परमार्थ हा यथार्थ पाहिजे. आमचे तळाशीकर महाराज सांगायचे, 30 वर्षे महिन्याची वारी करणारा वारकरी भेटला, गळ्याला पडला, रडून डोळा असं लाल भडक. हे फल आहे का वारीचं? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चलपडू घ्या रे तुम्ही, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. वर्णन त्यांनी केलं आहे. हे असं आपल्याकडे पाहिजे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दीपाप पुण्य अंगा. वारी संप्रदायाचे फल आहे. म्हणून देवानं ते अर्जुनला पटलं नाही. तुम्ही कधीच मनू कधीचा, इक्ष्वाकू कधीचा, विवसूत कधीचा, ही असंबंध भाषा तुमची आहे म्हटली. असंबंध भाषेविषयी श्री गुरु साखरे महाराज एक उदाहरण सांगायचे. तिघे भाऊ समुद्राच्या काठावरती उभे राहिले. समुद्राच्या काठावर सगळ्यात धाकला भाऊ म्हणतो लहान, दादा समुद्राला आग लागली तर मासं कुठं राहतील? तो मधल्यानं गप पसवाकणे, गप तुला काही कळत नाही म्हटले. हे बघ, समजा समुद्र जर पेटलाच, आग लागली तर मासं पटपटपट झाडावर चढतील. हा शहाणा वाटला. थोरला म्हणला, तुम्ही दोघंही मूर्ख आहात, मला काही कळत नाही. अरे झाडावर मासं चढायचे का बैल आहेत काय? म्हणजे त्याला वाटतं बैल झाडावर चढतात, त्याला वाटतं मासं झाडावर चढतात, त्याला वाटतं समुद्राला आग लागते. म्हणजे कोण भाऊ काय बोलतोय त्यांनाच कळणार. तसं अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही काय बोलता, तुम्हाला तर काय कळतंय का? म्हणे सूर्याला उपदेश केला. अहो ते सूर्य अनादिकालचा, तुम्ही गोकुळामधलं. मग देवानं सांगितलं, अर्जुना तुला अनंत जन्म आहेत, मागलं स्मरण नाही. आणि मी अनंत अवतार घेतो. ज्याला मागलं स्मरण नाही त्याला जीव म्हटलं, त्याला जन्म आहे. आणि ज्याला मागलं स्मरण आहे त्याला देव आणि संत म्हटलं. मागे बहुता जन्मी हिची करीत आलो आम्ही. ज्यांना मागलं स्मरण आहे त्यांना अवतार म्हटलं आहे. आणि ज्याला मागलं स्मरण नाही त्याला जीव म्हटलं, त्याचा जन्म आहे. दोन्हीतला एक फरक आहे. म्हणून देवाने सांगितलं, अर्जुना मी अनंत अवतार घेतो, अनंत अवतारामध्ये माझे कार्य आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माची बाजू वाढ होते, धर्म हलका होतो, अधर्म फोपावतो, त्यावेळी मृत्यूलोकामध्ये मी अवतार घेतो. आणि माझं एकच कार्य कोणतं असेल तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मग आता काही मंडळी म्हणतात, महाराज धर्म बुडला, धर्म लोपला असं म्हणतात ना. त्यांचा एकूण धर्म लोपला असं मला म्हणता येत नाही. 1 कोटीमध्ये 1 धर्मानं जगणार आहे आणि त्याच्यावरती हे जगत चाललेलं आहे. कितीमध्ये? हे योगा आपलं बसून धर्म बुडला म्हणून एवढ्या बुडलं धर्म. महाराज केवढा धर्म आहे. आणि धर्म जर बुडला तर लगेच देव अवतार घेतो. पाठीमध्ये परंपरा आहे ना. पण मत्स्य कच्चे वराह नरसिंह वामन, तुम्ही बघा देवानं अवतार घेतला. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम मोहाम्यहं. देवाचं कार्य आहे. त्या भक्ताचा योगक्षेम त्याला चालवावा लागतो. तो चालवताना काही वेळा तो मागंही उभं राहिला आहे आणि पुढंही उभं राहिला आहे. काही वेळा त्या भक्तावर जरी संकट आलं तर तो भगवान परमात्मा निवारण करतो. पण त्या भक्ताचा ठाम निश्चय पाहिजे. हरिचा दासा
ज्याचा ठाम निश्चय आहे त्याला भक्त म्हणतो. आम्ही कोण आहोत? हरिदास आहोत. भय नाही ना, आम्ही हरिदास व्हायला तयारच नाही. नुसतं म्हणतो आम्ही हरिदास. असेल तर भय कसं सांगा? जर भय असेल हरिदास नाही. ठाम त्यांनी निश्चयाने सांगितलं. मी आता तुम्हाला एक निश्चयाचे उदाहरण सांगितलं होतं बघा, भागवतामध्ये एका ओवीचं. करावया पांडव निर्दळन, वज्रदेही व्हावया आपण, वर्म पुसतसे दुर्योधन, धर्म असत्य वचन न बोले. त्यांनाच मारायसाठी त्यांनाच वर्म विचारतो, पण त्यांना भय नव्हतं ना, कारण आमचा कोणतरी पाठराक आहे तो बघून घेईल म्हटले. खरं सगळं सांगून टाकलं. आम्ही भीतीपोटी खोटं सांगतो म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आमचा कोण आहे? भगवान परमात्मा. तो आमच्या मागेही आहे पुढेही आहे. म्हणून देवाचं कार्य आहे धर्माचं रक्षण करणं. साधूंचा मानू घेऊशी धर्माशी नीतीशी शेषे भरी, ती योगी आपा हे दिवाळी निरंतर. आता ते वर्णन केलं त्यांनी. माझं कर्तव्य आहे भक्त रक्षण दुष्ट संवाद. पर भक्त कोणता भक्त हेही अडचणीतलं आहे ना. आम्ही सांगतो म्हणून भक्त, सांगतो म्हणून. फार महात्म्यांची वाक्य आहेत. एकदा श्रीगुरु साखरे महाराजांना कोणतरी विचारलं, खरा कली कधी खवळला तुम्ही ओळखणार आहात? त्यांनी एकच वाक्य सांगितलं, ज्यावेळी सांगणारे कीर्तनकार बिघडतील खरा कली खवळा. ओ बारखो महात्म्यांच्या मुखातून बाहेर आलेली वाक्य आहे. वेदच आहे तो. म्हणून सगुण भक्ती योगामध्ये एक 4-5 श्लोकावरती जी लक्षणं सांगितली अशा भक्ताचा माग पुढं आहे. कोणता भक्त? संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया, मय्यर्पितो मनोबुद्धिर्यो मदभक्त समी प्रिया. तुम्हाला भक्त प्रिय आहे. त्याच्या ऐहिक जीवन असो पारमार्थिक जीवन असो, लाभ झाली हानी झाली, यत किंचित चित्तात ग्लानी येत नाही, तुम्हाला भक्त प्रिय आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणा एवच, निर्ममो निरहंकार सुख दुःख सुख क्षमी. यत किंचित त्याच्याकडे द्वेष नाही. तो दुःखातही सुखी आहे आणि सुखातही सुखी आहे. मला प्रिय आहे असं देव सांगतो. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन उगत व्यथा, सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समी प्रिया. त्याला कशाची अपेक्षा नाही. तुम्हाला भक्त खरा आहे ना सगळं मुंडे साहेब? असा चाललाय ना परमार्थ आता.
पत्रिका आली की आम्ही लोकांना विचारतो, सगळे महाराज सांगून झाले नव्हे? नाही, मग तुम्ही सगळ्यांनी आधी सांगितलं आणि बाकी शेवटची 2-3 ठरविली म्हणतात. वाईट आहे. आणि इथं तिने वर्णन केलं, यो मदभक्त समे प्रिया. भरपूर उदाहरण आहेत माझ्याकडं. लांब पल्ल्याचे कीर्तन असले ना, लोक विचारतात तुम्हाला किती द्यायचं. मग देणारा आधी का आधी कीर्तन करायचं ते पहिलं सांगा. विचारतो ना मी, अगोदर तुम्ही देणार आहात का तुमचं आधी कीर्तन हे तरी सांगा आपल्याला. नाही नंतर भांडणं असू नये, म्हणजे भांडतात हे सिद्ध आहे. हो, भरपूर माहिती आहे बुवाला, कारण त्यांच्याकडे एवढी व्यासपीठ आहे. तात्पर्य हा नाही भक्त तिने मला प्रिय म्हटलं. त्याने अद्वेष्टा सर्वभूताना अनपेक्ष सुचिर दक्ष संतुष्टम सततम योगी. आणि पुढे एक श्लोक लिहिला आहे, समशत्रोच मित्रोच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. पार्था अर्जुना, जयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सारिसा पाडू. रिपू म्हणजे शत्रू, मित्र समान मानणारा. का घरीचे उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा. ही नेणीची गा पांडवादी पूजैसा. या ओव्यांचं आकलन करून बघा. चोर शिरला घरामध्ये आणि त्यानं लाईट लावली. ती लाईट म्हणते, नाही नाही नाही, तुला मी लागणार नाही, इथं जे मला जोडलं आहे ते मालकानं जोडलं. असं कधी लाईट म्हणत नाही नव्हे. चोरानं लावली तरी लागते आणि मालकानं लावली तरी लागते. माझा भक्त दोन्ही ठिकाणी समान. यो मत भक्त समे प्रिया. तो मला प्रिय आहे म्हटलं त्याने. त्यांनी पुढे उदाहरण दिलं आहे, ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाळी तया गोडू नो हेची जेवी. कुणीतरी लावण करतं ऊसाची, त्याला कुणीतरी तोडतं, कुणीतरी त्याला गाळतं, गाळलं त्याला ऊस कडू लावतो आणि लावण केलं त्याला गोड लागतो. असं नाही नव्हे. नाथ मला म्हणजे ज्ञानोबा वर्णन करतात. पुढं वर्णन केलं, जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. आता तुमचं ते कटर राहत नाही, कटर. पूर्वी असं नव्हतं. बापू महाराज तळाशीकर दिंडी सोहळा तळाशीमधून 1936ची स्थापना आहे. आणि त्याला आमचं कुटुंब साक्षी आहे. मी आता साक्षी आहे त्याला. तर त्या दिंडीमध्ये पूर्वी आसब्या होत्या, नंतर बैलगाड्या आल्या. आपल्या सरोड्याचं दिंडी फार पूर्वीची आहे. बैलगाड्या तुम्ही ते येताना तेवढं मोडलं, आम्ही अजून ते चालवले. दोन्हीतला फरक एवढाच आहे, नाही सोडायचं. माझ्या वडिलांची मिराशिका देवा. मग काय तुम्हाला जीवनामध्ये. तर ते दिंडीमध्ये असं एक नियम आहेत, 10-15 मिनटं झाली की झाड बघून थांबतात. मग मी जुन्या नंतर विचारतो, असं ही का थांबायचं. तर पूर्वी बैलगाड्या होत्या, आसब्या होत्या, म्हाताकोतारी माणसं होती, ते थांबायची आणि ते ठिकाण चुकवून जायचं नाही. तिथली दगड माती झाडं तुमची वाट बघतात. त्या झाडाला असं पत्ताक टेकायचं, 5 मिनिटं थांबायचं, पुढं जायचं, असा नियम आहे. मी ते अजून सांभाळायचं. ते लोक त्याला विरोध करतात, आता उठला होता आणि बुवा थांबलास. अरे आमच्या पूर्वी थांबती म्हणून थांबलोय मी कशाला एकटा थांबू. तरीसुद्धा ते बदलत आलं. खरडीच्या पाठीमागं जाताना झाड असं मोठं 10 फुटाचं, त्याला ते पताकं टेकली होती. माझ्या जोडला एक 85 वर्षाचा म्हातारा. मी येताना आम्ही तिथं येताना परतीला ते झाड तिथं ते चाचपाय लागले. महाराज थांबा म्हणले. मी का म्हटलं थांबायचं. नाही इथं झाड होतं, तोडलं म्हटलं, चला पडलं. कारण ते आता तुमचं हे आलं 5 मिनिटात तोडतं. अजून डोंगरामध्ये बघितलं तर ते जर 10 फुटाचा घेरा असेल तर ते लोक ते 4-8 दिवस ते तोडतात झाड. ती त्यांची एक टीम असते, ती खंडून त्याला झाड द्यायचं. आता गंमत असं ज्ञानोबा सांगतात, ते 8 दिवस झाड तोडताना आपली कपडे, आपलं जेवण, आपलं पाणी, आपली विश्रांती त्या झाडाकडे घेतात. जरा तोडायचं, ऊन लागायला लागलं, पाणी प्यायचं, झोपायचं. ते विश्रांती घेताना, पाणी ठेवताना, कपडे ठेवताना, जेवण ठेवतात कुठं. ते जे झाड आपण तोडतो, झाड विचार करत नाही हो. हे बघा, तुम्ही माझ्यावर हत्यार चालवता, मी तुम्हाला सावली देणार. ज्ञानोबा म्हणतात, तोडणाऱ्यांनाही सावली, लावणाऱ्यालाही सावली ना. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अरे मित्री जैसा अर्जुना भाव ऐसा. मानापमान सरसा हो तू जाय, तू मला प्रिय आहे म्हटलं. तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्ट मे न केनची. जो निंदेते नेघे स्तुती नसल्या घे. आकाशा नरगले पो जैसा. असा कोणी असेल त्यांचं वर्णन आहे. त्यांच्या मागे पुढे उभा राहे सांभाळी. आली आघात निवारा. हे देवाचं कार्य आहे. आणि संतांचं कार्य कोणतं असेल. आम्ही वाया कुंठवासी
स्पष्ट त्यांनी या अभंगातून आपलं मृत्यूलोकामध्ये येण्याचा हेतू सांगितलेला आहे. आम्ही आलो कुठून? वैकुंठवासी कारण घेऊन आले. बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. पूर्वीच्या काळामध्ये काही मार्गदर्शक मंडळी होऊन गेली. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले. आडराणी शब्दाचा अर्थ आहे खरं हित जीवाला सांगण्याचं कार्य संत करतात. हित नाही ठावे जननी जनका असं वर्णन केलं. अजून एक श्रुतीमध्ये वाक्य आहे ज्ञानेश्वरीमध्ये, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. जीवाचं अनहित काढून त्याला हित देऊन त्याची वाढ करणं एक श्रुतीचं कार्य आहे आणि श्रुतीनं बोलवणं संतांचं कार्य आहे. वाचा बोलू वेदनीती करो संती केले ते म्हणून त्यांनी पुढं वर्णन केलं आहे. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिधाक दरारा तुका म्हणे करा जय जयकारे आनंदी. जे भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी मृत्यूलोकामध्ये आम्ही आलो आहोत. कार्य संपलं निघून जातात इच्छा प्रारब्ध. संत म्हटलं आमचं कार्य संपलं तरी आम्ही जायला तयार जात नाही ना. जात नाही. त्यांचं कसं असतं आपलं कसं असतं बघा. जातो म्हटलं तरी भोग शिल्लक राहतात, सोडत नाहीत ना. ती पोस्ट असतं बघा काही पोस्टर, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. राहायचं असतं देव ठेवत नाही. आणि काही काही म्हातारे माणसं हे बुवाच काय कीर्तन सांगतेले. होय होय आजोबा बोला. अहो 102 वर्ष झाले आता कंटाळले, जरा देवाला सांगा आम्हाला न्या म्हणून. नेत नाही शिल्लक. संतांचं असं नाही, कार्य संपलं निघून जातात कारण त्यांचं इच्छा प्रारब्ध आहे. मग त्यांचं कार्य फार मोठं वेगळं आहे. त्यांचं वर्णन केलं आहे बघा. अवतार तुम्हा अवतार तुम्हा कारण आहे. उद्धराया जड जीवांचा उद्धार व्हावा हे कारण आहे. पुढचं प्रमाण कसं आहे बघा. वाढावया सुख सुखाची वाढ व्हावी. अवतार तुम्हा भक्तीची वाढ व्हावी. वाढावया सुख भक्ती
भावाची वाढ व्हावी. नुसती भक्ती पोकळ कामाची नाही, तर भाव पाहिजे ना. वाढावया सुख भक्ती भाव, धर्माची वाढ व्हावी. आणि मग म्हटलं कुळाचार नाम विठोबाचे. एवढ्यासाठी मृतलोकात संत आले. काही त्याच्यावर असे शंका घेतात, आत्ता या युगामध्ये संत आहेत का हो? म्हणून तर ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत वाचायचे, तर तिची लक्षण लिहिली आहे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाच. एका भगवत नामाशिवाय ज्यांना बाकी काही कळत नाही त्यांचं नाव संत आहे. पुढं वर्णन केलं आहे त्यांनी. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती अर्जवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या वाचायच्या. त्या ओवीप्रमाणे ज्याचं आज कलियुगामध्ये आचरण आहे त्याचं पाय धराय काही हरकत नाही, त्याला संत म्हटलं. पूज्यता डोळा देखावे न देखावे. अरुण महाराज यथार्थ गुरुकडे शिकतात नाही, त्यामुळे ते एकदा बैठक बसली की समाज विचारते नाही विचारते काय संबंधित नाही त्याच्याविषयी आपलं बैठक बसायला पाहिजे. म्हणून आमचे तळाशीकर महाराज सांगायचे, हे ज्ञान घरात कळणार नाही, मंदिरात तर कळणारच नाही, त्याला कुठं जावं लागतं? आश्रमामध्ये. तिथं गुरु शिष्य परंपरा असते. तनु मनुजीवी चरणाशी लागावे, अगरबता करावे, दास्य सकर. म्हणजे तशी सेवा घडला तर ते ज्ञान आपल्या पदरी पडतं. म्हणून त्यांनी वर्णन केलं. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. मी अमुक आहे ऐशी नोहाविशीची लोका. मी कोणतरी जगामध्ये एक मोठा आहे अशी वाहवा होऊ नये, मनापासून वाटतं, त्याचं नाव संत आहे. पुढं वर्णन केलं त्यांनी. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपणे मिरवी आवडोनी. म्हणून जगात पिशाचे अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. साधू संतांचं त्या त्या काळामध्ये अवतार झाले, त्यांना समाजाने जमेला धरलं का वाळीत टाकलं? काय अनुभव आहे? तुम्ही चरित्र वाचत नाही, वाळीत टाकलं ना महाराज. ज्ञानोबांच्यावर जाती बहिष्कार, नाथांच्यावर. तुम्ही हरिपंडिताला शिकवलं लोकांनी, तुमचा बाबा मराठीमधून कीर्तन करतो, हे का बरोबर आहे का? आम्ही ब्राह्मण आहोत ना, चला. मग वाळीत टाकलं त्यांनी, त्याला समजावून घरी आणलं. म्हणजे नाही जमत, पण त्यांचं एक कार्य होतं, यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून मी थोडं सांगितलं रात्री. अपकार्यांच्यावर उपकार करणारा असा एक वर्ग आहे संत, आणि उपकारावरती अपकार करणारा असा एक वर्ग आहे, ते तुम्हाला कळलं असेल. आम्ही तुम्ही आहोत ना, कोणी ज्यांनी आमच्यावरती उपकार केले की आपण त्याला अपकार करतो. आणि संत आणि देव असे आहेत की अपकारावर उपकार करतात. 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलं बघा. राजयागाचे स्तुवा सनकादिकाचे निमाने, सायुजीव सौरसो केला पोतने, विषयाचे स्तनपाने मारू आली. तुला विष घेऊन मारायसाठी आली होती, तू त्या सायुज्य मोक्ष दिला आहेस. अपकारावर देव उपकार करतो आणि संतही उपकार करतात ना. किंबहुना सर्व सुखी. सर्व म्हणजे कोण कोण सांगा, कोण कोण सांगा? आई वडिलांना देहांत घ्यायला लावणारे सर्व सुखी, कोणी समाजानं म्हणजे त्रास देणारे. सर्वत्र सुखी न संतो सर्वे संतो निरामया, सर्वे भद्रानी पश्यंतो मा कश्चित दुःखमाप्नुयात. सगळे सुखी व्हावेत म्हटले. सगळ्यात कार्यानं श्रेष्ठ हे संत आहेत महाराज. म्हणून त्यांचं वर्णन केलं आहे त्यांनी. ते संत कसे आहेत, इथं कार्य करताना त्यांनी कुठलाही आपल्याकडं म्हणजे एकंदरीत लौकिकाचा भाग घेतलेला नाही. म्हणून ते संत पदाला कार्यानं पोचलेले आहेत. म्हणून त्यांचं वर्णन करताना त्यांनी वर्णन केलं आहे की ओळखायचे कसे, तर ही लक्षणं सांगितली. मग काहींची शंका अजून आहे, आता भेटतील का? भेटणार ना. तसं आपलं सुकृत असेल तर पुण्य फळले बहुता दिवसा, बरोबर 7 मिनिटं बोला. हे वाटा वाटा
जेवाय बसा म्हणशीला, म्हणून काल्याचं काहीच सांगायला नाही. 12 वाजता बरोबर पुष्पवृष्टी करायची, एक अभंग म्हणायचा. हो ते नाही सांगतो पुढे. आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर म्हणजे कोणी उठून फुलं टाकाय पळू नका, संतांच्या अंगावर अशी फुलं फेकून मारायची नाहीत. नियम आहे. ह्या वाटलेली फुलं आहेत. परत तो अभंग झाला की पुंडलिक वरदा म्हटलं की त्याच पाठीमध्ये ती फुलं आपल्याकडे पाठी येते, ती टाकायची. सगळी गोळा केलेली फुलं जळूमुळ्यांच्या पायांनी ती पोतायची. अंगावर एकामेकाच्या फेकून ते भडीच्या अंगावर अक्षता फेकतात असं काही करू नका. कोणीही उठू नका जाग्यावरून. थोडंसं काल्याचं वर्णन करून तुम्हाला बरोबर वेळेमध्ये सोडायचं आहे. महाराज एक अभंग म्हणा. आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो तुम्ही वैकुंठी श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुणी सहित झाला वृत्त तुका. कुणीही जागेवरून उठू नका. फक्त पुंडलिक वरद झालं म्हटलं की दोन्हीकडून 2 पाटे फिरवतील. सगळ्यांच्या कुणी फेकू नका फुलं, उठू नका जाग्यावरून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पोळे किंवा देवे केले गोकुळे. थोडं 10-15 मिनिटामध्ये काल्याचं चरित्र सांगून काला पूर्ण करून आरती करून मग महाप्रसाद आहे. म्हणजे गडबड करू नका. आम्ही काय करतो, उभरायच्या अगोदर लोकांना विचारतो किती वेळात पुरं करायचं, तर ते सांगतात अमुक वेळेत. तेवढ्यात आम्ही त्या देवाच्या बापाचं लग्न लावून त्याला जन्माला घालून त्याला गायीच्या पाठीमाग घालून बरोबर आम्ही वेळ. तुम्ही काही चिंता करू नका. संप्रदायामध्ये नाम सप्ताहाचा सांगता म्हटलं काला आहे. आणि काला म्हटलं की चरित्र ते उच्चार आचारावे नवा. आचरण असं तर त्याच्या अगोदरचा अवतार आहे राम. तेवढे गुण आपल्याकडे नांदतात का बघा. 40 होते गुण. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, पितृआज्ञाधारक आणि चारित्र्यवान पुरुष. आचरण सांगितलं. इकडं 16,108 हे आचरण जमल काय. उच्चारण जपून शब्द वापरले. काला शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक व्यवहारिक काला, पारमार्थिक काला. सगळ्यांचे शिदोऱ्या मी कालच्या इथं बघितलं. माता भगिनी, पुरुष मंडळी काय नाही काहीतरी थोडंसं हातात घेऊन त्या जळूमळूंच्या त्या ठेवायचं. ते सगळं एके ठिकाणी सिद्धा शिजवायचा. देवालाही अर्पण करायचा, आपणही सेवन करायचा. सगळ्यांना ते पदार्थ समानतेनं वाटणं त्याला व्यवहारिक काला म्हटलं. आणि गेले 7 दिवस त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात नाही. तर त्याच्या अगोदरचं एक पद चुकीचं आहे. सालाबाद प्रमाणे, म्हणजे बदल काही नाहीच. सालाबाद प्रमाणे असू द्या. काकडा ज्ञानेश्वरी वाचन, नाटाचं भजन, जळमळी ग्रंथाचं वाचन, प्रवचन, कीर्तन, तदनंतर हरिजागर, या सगळ्याचे फल कोणतं असेल तर सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, म्हणजेच त्याला जीव ब्रह्म ऐक्य म्हटलं. हा पारमार्थिक काला म्हटलं. दोन्ही काल्यातला एकही काला जर आपल्याला प्राप्त नाही झाला तरी इथून आपण निघून गेलो ना, तिथे विचारतात का आला. विचारायच्या अगोदर एक तरी काला पदरात पडावा. म्हणून काला स्वर्गात नाही, काला पाताळ लोकात नाही, काला वैकुंठ लोकात नाही, काला मृत्यू लोकामध्ये आहे. काल्याचे अधिकारी पश्वादिक नाहीत, काल्याचे अधिकारी देवादिक नाहीत, काल्याचा अधिकारी फक्त तुम्ही आम्ही आहोत. म्हणून पाठीमागं चरित्र आहे. 33 कोटी देव जमले, मुख्य विष्णूला शरण गेले. कारण कोरोनाच्या काळामध्ये नाम सप्ताह करायचं तर परवानगी काढायला लागायची. जे गावचे सात्विक होते त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही बाहेर आहे, तुम्ही करा, तुम्ही कीर्तन, काय फरक पडत नाही. ज्यांना हे नकोच होतं, अय बुवा इथं काय सप्ताह काय नाही जावा, म्हणजे ते आम्हाला त्यावेळी अनुभव आला. काही ठिकाणी चाललं, काही ठिकाणी का चालणं, तर यांना ते नकोच आहे. कारण गावलं कोरोनाचं, बंद करायला रिकामे झाले. सात्विक होती गावातले लोकांना, महाराज आम्ही बाहेर आहे, कोण जरी आलं अधिकारी ते आम्ही सांगतो भजन चाललंय म्हणून, तुम्ही करा, तुम्ही कीर्तन. म्हणजे वाव असून नको म्हणले, कुलपं घातली, परवानगी नव्हती, वरून आदेश होता. तसं मुख्य विष्णूला विचारायसाठी गेले 33 कोटी देव. आम्ही ते एक नाम सप्ताह करणार, परवानगी नाही म्हणून सांगितलं. असं कसं हो? नाही म्हटले, नाम सप्ताह काय असेल सगळं काला ते आम्ही कुठून निर्माण केले, मृत्यू लोकांमध्ये. ही स्वर्गाची भोगभूमी आहे, तुम्ही 9वा अध्याय काढून बघा.
म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग ते इंद्र काय म्हटले सगळ्या देवांना, चला साहित्य घ्या, स्पीकर घ्या, मृदंग घ्या, टाळ घ्या, पताका घ्या, मंडप घ्या. ते विष्णू म्हटले कुठं चालले तुम्ही इथं आम्हाला नामसप्ताह काय काला करू देत नाही, मृतलोकात करायचं म्हटले. मग आम्ही चाललोय मृतलोकात, तिथंही तुम्हाला करता येणार नाही म्हटले. हा काय कायदा आहे काय, इथं करायचं नाही तिथं करायचं नाही म्हणता, तुम्हीच सांगता काय इथं करायचं नाही मृतलोकात करायचा. देव म्हटले मृत्यूलोकात काला करता येतो, नामसप्ताह करता येतो, पण त्याला शरीर लागतं मनुष्याचं. तुमचं शरीर कुणाचं आहे, देवाधिकाचं, त्या शरीरात करता येत नाही. मग ती एवढे कळकळ आले. स्वर्गीचे अमर इथे दादी देवा, पुष्पपान घाल स्वर्गीचे झाक ते एक भांडं दुसरं घ्या आणि त्यात ते ओतून ठेवा. नारायण नामे ओम जीवन मुक्त, नारायण नामे ओम जीवन मुक्त. सगळ्या देवांनी विनंती केली, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा, जन्मा मा परतो असा तसा देत नाही. आता तुम्हा आम्हाला दिवस देवाला फार वाईट वाटत असेल, कारण याला दिला नसता तर बरं वाटले असतं. कारण ज्याच्यासाठी दिला विसरणार ना पाहिजे. पाहे पा शरीराचे आगावा, जया लागी अलेगा पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडूनिया. ज्याच्यासाठी त्यानं पाठवलं आहे, कोणतं कार्य आहे, तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, असं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून त्याने असं म्हटलं इथंही करू देत नाही तिथंही करू देत नाही, पण काला आपल्याला हवा आहे. भगवान कृष्णाने राम अवतारात काला नाही, राम अवतारामध्ये फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळायचं काम केलेलं आहे. बाकीचं काला हे काही नाही त्या ठिकाणी. कारण पूर्ण अंशानं दोन अवतार आहेत, एक राम आणि कृष्ण. दोघांची चरित्र भिन्न आहेत. एक दिवसा 12 वाजता आला, एक रात्री 12 वाजता. एक कडक उन्हाळ्यामध्ये, एक धो 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 पावसामध्ये. एकाच्या 16,108, एकाची 1. एकानं अवतार कार्यामध्ये आईवडिलाची आज्ञा मोडली नाही, एकानं अवतार घ्यायच्या अगोदर कुठं घातलीत, तुरुंगात. म्हणून दोघांपैकी एकाचं उच्चारण आहे. आणि म्हणून त्याने सगळे गोपाळ घेतले. जे राम अवतारामध्ये वानर होते ते कृष्ण अवतारामध्ये गोपाळ, जे कृष्ण अवतारामध्ये गोपाळ होते तेच तुम्ही आम्ही सर्वजण या अवतारामध्ये काल्याचे अधिकारी आहोत. राम अवतारामध्ये काही द्यायला जमलं नाही. देवानं सांगितलं यांना पुढच्या अवतारामध्ये गोपाळ म्हणून घेतो, याल तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, असं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून हे सगळे भगवान कृष्णाने सगळे पेंद्या बोबड्या सुदाम्या चोचऱ्या सगळी घेतली आणि यमुनेच्या काठावरती ते पंगत वाढायचे. मग हे आता सगळ्यांना एवढं कुठलं, आता तुमचं अलीकडं आलं. पूर्वी ताटं होती, पळसाच्या पानाच्या पत्राळ्या होत्या, चांगलं होतं. आता तुमचं काय आलं, प्लॅस्टिक ग्लास आलं, प्लॅस्टिकच्या पत्राळ्या आल्या, पाणी वाढायला पेलं आलं. असं कुठलं पूर्वी महाराज होतं. आमच्या महाराजांचं एक वाक्य आहे कॅसेटामध्ये, त्या दादा महाराज म्हटले, कारण भागवत पारायण असतं साधक आश्रमामध्ये गौरीच्या महिन्यामध्ये, मानसिंग बापांच्या घरी त्यावेळी ते पारायण असतं. ते कोणतरी पंगत दिली होती, रोज मध्ये गुरु मागून खायचं नाही आणि तशी जिलेबीचं होतं जेवण. आणि ते महाराजांना स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये ते कधी जिलेबी खावी नसत सारखं आठवण आलं. मग ते दादा सांगायचे, बघ लगेच पंक्तीला बसशील, ही सगळी ब्राह्मण मंडळी अगोदर बसू देत, त्यांना केळीच्या पानावरती जेवाय वाढा, ती केळीची पानं काढल्यानंतर तर गाईचं शेण आणा, सारवा आणि मग तुम्ही बसा. म्हणजे अशी एक ठेवण होती. आता केळीचं पान ही नाही आणि कसं म्हणजे समारंभ नाही, आपलं बफे आलं हातात घेऊनच म्हणजे खायचं ना.
हे सगळे देव म्हटले पेंद्या रोज यांना सांग जेवाय मिळेल पोटभर, पण पाणी हे हात धुवाय काय मिळणार नाही, तर डोहा आहे ना यमुनेचा त्यात जाऊन धुवायचं. मग हे सगळे 33 कोटी देव म्हटले. आता हा विष्णू काही इथं करू देत नाही, मुख्य देव इथंही करू देत नाही, काला तरी हवा आहे. मग हे सगळे गोपाळ हात धुवायला आले, त्यांचं खरकट तरी मिळेल आपल्याला. काल्याचे असे देव जळी झाले मासे. पण असं काही नाही, तुम्ही आम्ही समजतो असा देव नाही महाराज. कोणी कोणी बघायच्या अगोदर मी ते कार्य केलं म्हणतो. कोणी बघायला देव नाही, बघायला संकट समजवणं म्हणतोस काय, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आणि आता नाही काय तुझं ते कर्म करताना. देव हा सर्वज्ञ असून सर्व साक्षी आहे, म्हणजे तुमचा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे. त्यानं ओळखलं ही सगळी 33 कोटी देव कुठं बसले येऊन डोहामध्ये. यांना खरकटे द्यायचं नाही म्हटले. पेंद्या सगळ्यांना सांग आजचा दिवस हात धुयाला कुणी डोहात जायचं नाही. ते पेंद्या जरा खोडसळ, कारण दोघं सगळे ते सवंगडी होते ना. देवा मग काय ते खरकट घरी घेऊन जायचं काय, मी सांगतो म्हटले. कुठं सांगितलं, तिथं दैवत नाही. काही काही वारकरी आज सुद्धा 25 ठिकाणी गंध लावतात, तेवढी दैवत आहे. आणि काही वारकरी आहेत का नाही ओळखतही नाही, कारण बाह्य अंगानं त्याचं लक्षण आहे. कोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे, असं पाहिजे ना आपल्याकडे. मग ते आमचे विनेकरी असायची पाडळकर साहेबांनी माहिती आहे, असं गंध लावायचे तासभर पायाच्या अंगठाला. सगळं तेवढी दैवत मानली. ही दैवत नाही तर पुसा म्हणून सांगितलं. ज्यांना खरकट मिळालं नाही, आपल्याला पंक्तीला बसून मिळतं, कोण भाग्यवान आहे सांगा. पण आमची खायची योग्यता नाही ना महाराज. सीता म्हटली प्रभो, ते सगळं युद्ध झाल्यानंतर त्या वानरांच्याकडे बघितलं. कृष पालापाचोळा खाऊन गेले वानरं. प्रभो माझ्यासाठी आले तर अयोध्येपासून जेवण वाढावं. देव म्हटले नको सीते, हे वानर आहेत, सरळ खाणार नाहीत. उपाशी मेलेत 6 महिने माझ्यासाठी, मी सांगतो म्हणून वाढा. आता ते हट्ट आहेत नाही, काही काही हट्ट, स्त्री हट्ट म्हणजे त्यात एक आहे हट्टापट्टी. जाऊ नको कीर्तनला राहायला, असा हट्ट नको आहे ना महाराज. ते हट्टापही वाढलं. ठीक आहे म्हटले, वाढतो म्हटले मी. आता ती वांदरं सगळी पंक्तीला बसवली, सगळ्यांना पदार्थ वाढले, परत कैरीचं लोणचं वाढलं. आता वानरच ते एकानं दाबल्यावर ती बीवर उडाली. दुसरं वानर म्हटलं ही बी कशी काय माझ्यापेक्षा उंच उडी मारती. ती पात्रावर उठलं आणि उंच उडी मारली. पट 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 सगळे वानरं एकामेकानं उडे. आता वानरांचा राजा मारुती उठला, त्यानं भुभुकार केला, उड्डाण केलं, वारं सुटलं, सगळ्या जेवणाचा नाश झाला. राम म्हटले मी सीते तुला काय सांगितलं होतं, ही सरळ खाणार नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये आम्ही सुद्धा सरळ खाणार. दिले देवानं ते सरळ खायला पाहिजे. म्हणून तेच वानर गोपाळ झाले, तेच गोपाळ तुम्ही आम्ही आहोत ना. तो भगवान परमात्माने काळा त्या ठिकाणी केला, तो देवादेकांनाही मिळाला. म्हणून त्या अवताराचं चरित्र आपण वर्णन करताना फार पूर्वीच्या काळामध्ये अनुष्ठान, आता अनुष्ठान नाही महाराज. मी एका गावामध्ये कीर्तनला गेलो, सकाळी काला असा होता, 2000 वाचक. भाग्यवान आहे सर किंवा म्हटलं मी. तो व्यासपीठ चालक म्हटला कसलं भाग्य, एवढं वाचक आज बसलेत म्हणले, आता 7 दिवस तिघच वाचता म्हणले. मग त्यांना म्हटलं तुम्ही कसं काय बसला. काही नाही म्हटले, आम्ही शेवटचा मुक्काम बसलो आहे, बाकीच्या लोकांनी वाचायचं काय. दिंडीत सुद्धा असंच आहे, 1-2 मुक्काम म्हणजे थोडी माणसं असतात. खर्डीवर गेलं की, वाखरीवर गेलं की सगळा म्हणजे आज कसं काय आला, आम्ही शेवटचा मुक्काम चालतो, बाकीच्या लोकांनी चालायचं काय, असं नाही परमार्थ. ते अनुष्ठान घडत नाही महाराज. अनुष्ठान अखंड घडलं एका मुलग्याला, तथास्तु. माग म्हटले, मागू नये असा संप्रदाय आहे. काही न मागे कोणाशी, तोची आवडी देवाशी. वास्तविक आम्हीच ब्राह्मणांना दान द्यायला पाहिजे, पण हे बसलेले पिटलेले ब्राह्मण आहेत ना, ते आम्हालाच दान देतात महाराज. गृहस्थ आश्रमी पुरुषानं कुणाकडं हात पसरवणे भागवत सांगतो आहे, पण आम्हाला सवयीच आहे ना महाराज. वास्तविक काही न मागे कोणाशी, तो देवाला भक्त आवडतो. आणि पुढे एक वाक्य लिहिलं आहे गाथ्यामध्ये, मागायची वेळ तर एकच मागायचं, दुर्बुद्धी ते मना कदा नको नारायणा. पांडुरंगा माझी भक्ती चालू आहे, पण असा एक दिवस उगवल की माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण होईल, होऊ देऊ नकोस. मागणं आहे. त्या मुलग्यानं मागितलं, कारण तिथे एक शब्द वापरला आहे ज्ञानोबारायांनी, देव प्रसन्न झाल्यानंतर तो मागणारा मुलगा भांबावला. भांबावला शब्द हा ज्ञानेश्वरी मधला आहे. एका राजानं 100 यज्ञ केले होते. एक यज्ञ करायचं म्हणजे हत्तीच्या सोंडीसारखी वर्षभर तुपाची धार
1 वर्ष पडते असं 100 यज्ञ करून गेला, इंद्र पदावर बसला, पण ज्ञानोबराय म्हटले तो भांबावला. कुणीही संप्रदायामध्ये भांबावायचं नाही. कुणाला अल्पज्ञान असतं, कुणाला जास्त ज्ञान असतं, कुणाचं म्हणजे वाचन असतं, कुणाचं काही बाकी सेवा असते. म्हणजे माझी जास्त सेवा झाली आणि मी एवढं कार्य केलं असं कधी भांबावायचं नाही महाराज. तो राजा भांबावला. ज्ञानोबराय म्हटले नहोश राजा स्वर्गाधिपती झाला, परिराहाटी भांबावला, त्याने भुजंगत्व पावला आणि नशीब. तुला माहिती नाही काय अर्जुना, दुर्वासाने शाप दिला सर पोहून पडशील म्हणून. भांब्यावल्याचा परिणाम आहे. परमार्थात कधीही कुणीही भांब्यावायचं नाही. आपल्याकडून भगवान परमात्मा एखादं कार्य करून घेत असतो, आपला काही संबंध नाही त्यामध्ये, पण भांबावतात लोक. हा त्यातला एक म्हणजे हे आहे. हा मुलगा भांब्यावला, देवाकडे बघितलं, त्यांनी मनी मानसी विचार केला, हा जगाचा बाप आहे, जग याच्या पाया पडतं, पण हा जर माझ्या पोटी आला तर मी देवाचा बाप होईल आणि लोक याच्या एकदा पाया पडतात, देवाचा बाप म्हणून माझ्या दुप्पट पाया पडतील. देवा माझ्या पोटी येत असतो. देव काय तुम्हाला मागेल देणार. शंकराचे 2 भक्त होते, कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकाचे. एकटा मंदिरात जाऊन बसला, दुसरा समोर जाऊन बसला. शंकर लवकर प्रसन्न झाले, माग म्हटले, त्याला आधी द्या म्हटले. देव त्याच्याकडे गेले, तो म्हटला माझ्या अगोदर तो बसला आहे, मी काय तुमची पंचायत करावी काय म्हटले, मागा लवकर. पहिल्यानं मागितलं, देवा माझा एक डोळा एक हात जाऊ दे. देवाचं काय होतं असतो. त्याला वाटलं यानं काय मागितलंय कुणास ठाऊक, देवा त्याला दिलं, याच्या दुप्पट मला द्या. आता असतो घेऊन जाऊ असं नाही महाराज. याला तो भ्रम झाला आणि मागितलं याला, ठीक आहे देव म्हणजे तथा असतो. आता विवाह म्हटलं की भागवतामध्ये एक संस्था आहे. मी काही सगळं सांगून मला म्हणजे आटपणार नाही हे, कारण वेळेचं बंधन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 1 नंबरची संस्था कोणती असेल तर विवाह संस्था आहे. आणि ती जर बळकट राहिली तर तुम्हाला पेपरला काही छापून येणार नाही. विनयभंग, बलात्कार, चोऱ्या, घरफोड्या सगळं आहे ना, शाळेमध्ये काही प्रकार घडतात, हे घडणार नाही. पण ती संस्था अलीकडच्या काळात डळमळा लागली. हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे ना, मातृ पितृ आचार्य अतिथी शिकवून देते आपल्याला. आमचं पोरगं इंग्लंडला होतं 10 महिने, मग ते आल्यावर मी विचारलं तिकडं कसं आहे रे, काय नाही म्हटलं, सगळे लोक यामध्ये, सगळे यामध्ये म्हटले, बाकी देवाधिकाचं काय असं नाही, उठायचं कामावर पडायचं, पिऊनच असायचे लोक. आणि त्याच्या मित्र होता, त्यानं काय केलं, आपले आईवडील तिकडे बोलवून घेतले आणि यालाही म्हटलं तुझे आईवडील बोलवून घे. तो आमचा मुलगा म्हटला कशाला, अरे इकडं मुलं घ्यायला माणसं मिळत नाहीत, आईवडील आणं म्हणजे बरं पडते सेवेसाठी. तिकडची संस्कृती. आणि इकडे कसं आहे, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर, चारी दैवते समान मान. संस्कृती आहे ना आपली. म्हणून एक विवाह संस्था आहे. 5व्या अध्यायामधील 11व्या श्लोकावर चिंतन आहे भागवतामध्ये. वेदेन करिता प्रेरणा, सहज विषयावरी वासना, सकळ स्वभावी जाणा, सदा जाण सर्वासी. त्यांनी भरपूर पुढं वर्णन केलं. भलती स्त्री भलतानं, मैथुन होय वर्ण संकर, वर्णन केलं सगळं त्याने. आणि पुढं सांगितलं करिता उद्धवरा पाणीग्रहण, साक्षी देवदेव होताशन, नाचरामी नाचरामी, असं सगळं वर्णन त्यांनी केलं आहे. या मुलग्याचा विवाह ठरला. एक राजकुमारी त्याला स्त्री मिळाली, थोडक्यात सांगतो पुढं. आणि त्यांच्या संध्याकाळी ती मिरवणूक चालली होती आणि आकाशवाणी झाली. मूर्खा कंसा, त्या मुलीचा भाऊ, तो ज्यांचीही काय वरात काढतोस ना, त्यांच्या होणाऱ्या 8व्या मुलापासून तुझा घात आहे. लगेच केस. तो मुलगा वसुदेव आडवा झाला. कंसा हे काय करतोस. आकाशाने ऐक, मी नीट ऐकली म्हटला, तू नीट ऐक, तसं मी सांगते तुम्ही सुद्धा नीट ऐका, काय पुढं घडलंय ते, कारण हा प्रसंग आहे. ऐकले म्हटला तो वसुदेव. कुणापासून घात आहे सांग कंसा. वसुदेव म्हटला तुमच्या मुलापासून. आमच्यापासून नाही नव्हे, नाही. मग तुला वचन देतो म्हटला, होणारा अपत्य तुझ्या स्वाधीन करतो, आम्हाला मारू नको. कंस विचार करतो, हा आत्ताच्या घडला वसुदेव कोण आहे, शत्रू आहे आपला, कारण याच्या मुलापासून आपला घात आहे. तरीसुद्धा कंस विचार करतो. अशी माणसं विचार करत नाहीत महाराज. 10 वेळा जरी सेवा एखाद्या बोवानं चुकवली तर तो बोवा पुढच्याकडला असतो. खरं आहे खोटं सांगतो मला, आजपर्यंत व्यासपीठावर उभारून सांगतो तुम्हाला, मी कुणाची सेवा चुकवली नाही. मी घेताना घेत नाही आणि चुकवत नाही. मला घ्यायचीच नाही ना, तरी चालतं महाराज. विश्वास नाही आपल्याकडं, श्रद्धा नाही, भाव नाही. त्याचा ठाम निश्चय होता की कंस म्हणतो वसुदेव हा शत्रू आहे, पण तरीसुद्धा वचनाला बाधा टाकणार नाही. त्यानं सांगितलं आहे ना की काय असेल ते आपत्ती स्वाधीन करतो म्हणून. त्याला ते पटलं नाही, त्यानं मारलं, तुरुंगात टाकलं नेऊन. तुरुंगानं सांगितलं यांची 7 मुलं मला नको, 8वं सोडायचं नाही. कारण आकाशाने काय झाली, 8वा शत्रू.
पण काही मंडळींना गप्पच बसावं असं वाटत नाही, गप्प बसावं असं वाटत नाही. श्री गुरु साखरे मला सांगायचे, चालतं बोलतं वर्तमानपत्र म्हणजे नारद. आणि इकडली बातमी या बाजूला, या बाजूची बातमी या बाजूला, त्यांच्यामध्ये तंटा लागला की त्याला आनंद होतो, त्याचं नाव नारद. असं भागवतामध्ये 6 जण ब्रह्मज्ञानी सांगितले. जनको राज्यपदी नांदे, शुकनागवा प्रारब्धे, कळीला विजय नारदे, अद्रष्ट छंदेवर तसे. त्याचा अद्रष्ट होतं. तो म्हटला नारद 8 मुलं होईपर्यंत आपल्याला एवढा दम निघत नाही. मूर्ख आहेस कंसा. कारण असं भागवताचं वर्णन केलं आहे, तो नारद असं एक पात्र आहे, जिकडे जाईल तिकडे सत्कार. कंसाकडे गेला सत्कार, कृष्णाकडे गेला सत्कार, रामाकडे गेला स्वागत, रावणाकडे गेला स्वागत. तो हिरण्यकशिपूच्या राज्यात गेला आणि त्यानं कायदा केला होता, इथं देवाचं भजन करायचं नाही. पण नारदानं त्या ठिकाणी कीर्तन चालू केलं. तो हिरण्यकशिपू पुढच्या कडला येऊन कीर्तनला बसला. नारदाचं भाग्य मोठं आहे. मूर्ख आहेस कंसा तू. काय झालं नारदा? शत्रू कितवा सांग? 8वा. उलट मार. 8वा पहिला, 7वा दुसरा, 6वा तिसरा. पहिला कितवा सांग? 8वा. शत्रू सामान्य नाही, तुझा घात करेल. मग मी नारदा काय करू? मला एवढं मला पटलंय की तुला मी सांगतो. तो अधूनमधून येईल, तुझा घात करेल. मग मी काय करू? होणारा ठेवूच नकोस. आणि मग चलतो म्हटला. ते आमच्या गावातलं एकटं म्हातारा असं होतं, सकाळी उठलं की चहा प्या एकाच्या घरी जायचं. दोघं पती पत्नी असली की त्यांच्यात इकडं तिकडं कधी सांगायचं, त्यांचं भांडण लागलं जोरात, त्यांनी काट्या घेतल्या, चलतो म्हणायचं. अशी पूर्वीची माणसं गमतीदार होती. तर नारद म्हटलं जा, तू माझं काम झालं म्हटलं. त्यानं आदेश दिला, होणार ठेवायचं नाही. पहिलं झालं, समोर शिळा होती, मारलं. 6 झाली म्हणे. आता काय बस की बहीण, दादा चेहरा बघतो, दादा त्याचं बारसं तरी करू, दादा त्याचं नामकरण करतो. शत्रू आहे ना, मारायचा. भीतीपोटी गर्भ जिरला म्हणे 7वा, तो रोहिणीपोटी घातला म्हणती माया होतीने हा 8वा आला. आल्यावर त्यानं सांगितलं, नंदाच्या घर, नंदाच्या घर काय म्हणता काय? आल्याबरोबर सांगितलं, देवानं जन्माला घातल्यावर नंदाच्या घराला मजली गोकुळाला. कसं न्यायचं सांगा? दारावर तुरुंगे, पायात बेड्या, आणि जन्माला म्हणतोय नंदाच्या घरला, पलीकडं गोकुळ, अलीकडं तुरुंग, मध्ये यमुना. कसं न्यायचं? देवा फार माझं वाईट झालं. कोण म्हणतो? वसुदेव. हे बघ, देव म्हटले एसटी निघून गेली, आता हात वर करू नकोस, मी सांगतो एवढं ऐक. तरीसुद्धा नारदानं पाठ सोडली नाही. तिथं नारद गेला. नारद गेल्यावर वसुदेवानं त्यांचं पाय धरलं. नारदा, माझी एक इच्छा आहे, मला ब्रह्मज्ञान सांग. वेडा आहेस का तू? असं कोण म्हणतं? नारद. कुठं काय वाचतंय? का वेडा म्हटलं त्याने? ज्याचं नारद म्हटलं मी ब्रह्मज्ञान सांगायचं तर तुझ्या पोटी आला आहे. मी कसं काय सांगायचं? 1-2 ओव्या भागवतामध्ये आहेत. नारदा, मी फसलो असं कोण म्हणतो? वसुदेव.
म्हणून फसू नका. ज्ञानोबा तुकोबा एकोबा नामदेवराय, देव नाही कुणी पोटी मागितला, सेवा मागितली. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, माझी जीवीची आवडी. पंढरपुरा नेईन, हेच मागितलं, नाही देव कुणी पोटी मागितला. मी फसलो म्हणतो, कसं लिहिलं आहे बघा. पूर्वी आराधले मी देवराया, नारदा याची भक्ती केली, ते भजन ममता ने लेवाया. परलो बिलो देवराया पुत्र स्नेहा लागून, मी भुललो माझा पुत्र व्हावा म्हणून. आता तो माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तो धरी माझे चरण, मी बालक संपूर्ण तुझे. नारदा त्याला मी ज्ञान सांग म्हटलो, तो म्हणतो आहे बाबा, जगात बापानं मुलगीला शिकवायचं का मुलग्यानं बापाला शिकवायचं, मी तुमचा मुलगा आहे, मी कसं काय ज्ञान सांगू, असं वसुदेवानं कबडी दिली. आणि मग देव म्हटलं तू काही चिंता करू नको, सगळ्यावर मोहिनी घातली. आणि मग ते सगळे झोपले, बेड्या सुटल्या, दरवाजे उघडले, याला खांद्यावर घेतला, डोक्यावर पाटीत घातला, पडी यमुना नदीतनं पलीकडे गेला, तिथली माया इकडं आणली, मायेनं तुरुंग जागा केला, कंसाला बोलवून घेतलं, ते फिरवून निसटली. तुझं लागी वधी मज उपजला आधी, ती माया म्हटली. कंसा तुला मारणारा माझ्या जन्माला आला म्हटलं नाही. गेली रात्री 12 वाजता सभा भरवली. काल जन्माला पोरगा आलं, कोण मारतं सांगा. एक माता उठली महिला, विष भरून स्तनामध्ये गेली. यशोदे तुला मुलगा झाला, तू माझी बहीण मानलेली आहे, सांगायचं का नाही. ते म्हणले झोपला आहे. देव म्हटले झोपून चालत, दारात गिऱ्हाईक आला आहे. देव जागे झलचड गेला, विष प्याला, रक्त पिला. कृष्णा सोड म्हटले, मी नाही तुझ्याकडे आलो, माझ्याकडे तू आली आहेस, माझा नियम आहे, आपल्याकडे येईल तर मी सोडत नाही. पहिलं गिऱ्हाईक मारलं, अगासूर मारला, बकासूर मारला, काळ येऊन मारला, जरासंग मारला, पुतना मारली. काय काय वर्णन केलं आहे गवळणनी. कपट्या म्हाडळ भटा दिले पिंडदान, जोशीले पुतना विषे पादिताचे, बांधता उखळाऊ पडविले विमलार्जू, भक्षिता येणे माझी दाविली भुवनी, आईच्या गवळणीच्या मोदती परत, आईच्या गवळणीच्या मोदती परत. निळोवाल्यांचे गळून येते. हे आता सुनील पाठ नाही का, ते राधा ग चाललंय ना. आणि राधा ग निघाली पाण्याला, आणि रडू नको बाळा, तर एवढं बघतोय महाराज. म्हणून परमार्थ बाजूला जायला नाही. माझ्या दिंडीमधून तो वाळवेचा एक मनुष्य आला होता, महिन्याचा वारकरी होता. त्यांचं काहीतरी आडनाव होतं, शेनवी कटकरी होतं. ते मागून मागून चालायचे. त्या गावात मी 10 वर्षी जागर कला केलं होतं. आणि मग शेनवी महाराज मागं का चालता, या की दिंडीतनं. दिंडी उतरायची वेळेला गवळणी चालू होत्या. त्याने एक गवळण सांगितली होती, मी रडलो असा अक्षरशः. निळोबाऱ्यांच्या गवळणी असा भाव त्यामध्ये होता. आत्ता भाव असेल काय, कसं सांगायचं सांगा बरं. सकाळशी येथे कुणी काही म्हणावं. कपट्या म्हाडळ भटा दिले पिंडदान, शोषली पुतना विषय पाजिताची स्तन, बांधिता उखळा विपडली विमलार्जुन, भक्षिता येणे दाविली माती भुवनी. हो ऐसा ऐसा गवळणत्या बोलती परस्परी. वर्णन केलं त्याने. आता देव रांगायला लागले. रांगताच्या घरी काही गवळणी आहेत बघा. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी, कोणी म्हणती हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा. देव चालायला लागले. आणि चालताना त्यांनी सवंगडी गोळा केली. जिथून दही विकाय जायचं मथुरेमध्ये, त्या वाटावर देव खेळ खेळायचे. बघितलं सकाळ सकाळी उठून एवढ्या एवढ्या घागरी गाडगी घडं भरून पेंद्या हे कुठं निघालेत सगळे. 9 लाख खिल्लार. दुधाचा महापूर होता, एक थेंब राहत नव्हतं गोकुळामध्ये, मथुरेमध्ये. पेंद्या म्हटला ते मथुरेत चालेल, काय कराय विकायला. देवाने विचार केला, कंसाचं राज्य आहे मथुरेमध्ये, तो हे दूध विकत घेतो, लोक मोठे करतो, आमच्यावर स्वारी करतो. हे दूध जर गोपाळानं दिलं तर गोपाळ मोठे करायचे, त्यांच्यावर स्वारी करायची. उद्या सांग सगळ्यांना, खा पोटभर म्हणून. दुसऱ्या दिवशी पेंद्या म्हटलं, आम्ही उठायच्या अगोदर जाऊन ते बाजारात पोचलं सुद्धा. आता हे असंच आहे नव्हे, आम्हाला ठेवलं आहे म्हटलं, चहातून तेवढं ठेवलं आहे. खरं आहे का खोटं आहे. तेव्हापासून चाललं आहे असं. चोऱ्या करा म्हटले का, देव चोर होता. मग कुठं गाडगी फोडली, घडं फोडलं, त्याच्या लीला म्हटलं, त्याच्या काही खोड्या म्हटलं, त्याच्या चोऱ्या म्हटलं. असं पहिल्यांदा बरं वाटलं. हो,
असू दे, आमच्या राजाचा मुलगा नंदाचा, नंतर वाढल्या खोड्या. मग गोकुळ सोडून जाऊ लागलेत काही लोक. ते सांगितलं यशोदेनं. ते लोक म्हटले, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. ती यशोदा म्हणते, अरे काय उन्हे, का करतो अशी चोऱ्या, का चोऱ्या करतोस सांग म्हटले. आमच्याकडे 9 लाख महापुरुषाचा आहे, पण तिला देव हा कळलाच नाही. आणि मग शेवटी ती घेऊन गेली. कुणालाही आपल्या घरी म्हणजे मुलगा चोर बरं वाटलं का सांगा. घरामध्ये देव्हारा होता, त्याला घर म्हटलं. आता देव्हारा असतील काय सांगता येत नाही. परवा वास्तुशांतीला कुठेतरी गेलो होतो मी. मग ते घर फिरून दाखवलं त्याने मला. बघितलं सगळं फिरून, सगळी सोय अत्यंत होती. म्हटलं इथे काहीतरी उन्हा आहे, सांगा लवकर म्हटले. मी म्हटलं बांधून झाल्यावर काय सांगू सांगा, देवघर दाखवा. त्यांनी सांगितलं हे इस्टिमेट जिकडं ज्याने केलं त्यांनी देवघराला जागा शिल्लक ठेवलेला ना. मग स्मशान ते प्रशस्त असावं. आमचे गुरु सांगायचे आपल्या घरात देवाचे फोटो असावेत, एखादा भक्त होईल. आईवडिलांचे फोटो असावेत, पितृभक्त होईल. संतांचे फोटो असावेत, संत होईल. नटींचे फोटो, मी काय सांगणार नाही पुढचं. संस्कार रूपांना आणते महाराज ते. आणि मग ती घेऊन गेली. गणेशा देव होता गणेश. पोटी मुलगा दिला. सगळं गोकुळ म्हणतं चोर हे का बरोबर आहे का, तुला नवस करते मी. या येत्या काल झाली संकष्टी, पुढच्या संकष्टीला, आता माग काय जाता येत नाही ना, पुढच्या संकष्टीला तुला 1.25 लाख मोदक वाहते, पर याच्या खोड्या चोऱ्या जावाव्या. देव म्हटले मी नि गणपत 2 आहे का 1 आहे सांगा. ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या 22व्या कोणाचं वर्णन केलं बघा. देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तासो अवधारी जोजी. बरं बघू तरी म्हटले काय करते ते. देवाने कुणाचं दार नाही उघडलं, कुणाचं गाडगं मडकं फोडलं नाही. तिला वाटलं गणेश पावला, सगळ्या गवळणी बोलवल्या, 1.25 लाख मोदक केले. नवस कोणासाठी, त्याच्यासाठी. त्याला घेऊन गेली देवघरामध्ये. योगायोगाला धूप विसरला. कृष्णा थांब म्हटले, मी धूप घेऊन येते. हाराच पुरा केला. ती बघितलं तिनं. कृष्णा हे काय झाले मोदक, मला काय ठाऊक नाही, तुझा कोण तो देव आहे बघ, त्याचं पोट केवढं आहे बघ म्हटले. उरले होते, मला खासुद्धा म्हटलं नाही. त्यानं आपलं वाहन बोलून घेतलं, उंदीर सगळे पुरं केले. ती म्हटली पिढ्या आणि पिढ्या आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, 10 फुटावर देव असतो आणि आम्ही असंच आहे नव्हे. तुम्ही कसं नाही, मला मी काय नामदेव नाही महाराज. नामदेव दाट धुवून घरी यायचे, खा नाही तर डोकं फोडून घेईन. कुठं वेळ आहे एवढा, दाखवा लवकर देवाला निवत, नाही जाऊ दे ये तिकडं मागणं, असं म्हणतात लोक. तू खाल्लंस तोंड उघडून सांगितलं. देव म्हणजे एवढं कष्ट घेते आहे, ते ब्रह्मांड दाखवलं नाही, कळलं आदिपुरुषाची माया. आणि मग काही लोक सोडून जाऊ लागले. मग ते नंदराजे आले आणि ते म्हटले कुणी गोकुळ सोडून जाऊ नका, याला मी शाळेमध्ये पाठवतो. आणि त्या काळातली शाळा कोणती असेल, गोधने 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 चारावया जातो शारंगपणे, चारावया जातो शारंगपणे. गोधने गोधने चारावया गावातले सोडणं. ती चौचरणी गवळण आहे बघा. आमच्या इथलं ते म्हातारं एकटं तेवढ्या गवळणीसाठी यायचं. भजन विस्तर गप्प बसणार. गवळण चाललं की हेच गवळण म्हणायचं. गोधनी चाराया जातो शारंग पाणी, मार्गी देखली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सडोनी, तव देखील यशोदा जननी हो. चौचरणी गवळण आहे ती. याला शाळेत पाठवला. शाळेत सुद्धा त्यांनी काही म्हणजे जाऊन त्या गायीच्या पाठीमध्ये जाऊन काही खोड्या लिला करायच्या त्या. पण शेवटी एक मुलगा आला. देवा खांदी भारपोटी भोग, काय खेळायचे सुख. भूक लागली म्हटलं. देव म्हणले सगळ्यांच्या शेजारी आणा. एके ठिकाणी सगळ्यांच्या केल्या. स्वतः भगवान परमात्म्याने सगळ्यांना त्या वाटल्या समानतेनं. त्याला काला म्हटलं. तसं मृत्यू लोकामध्ये वारकरी संप्रदायामध्ये नाम सत्ता शेवटी तो काला असतो. आणि तो काला तुम्हा आम्हाला मिळतो आहे. तो काला वैकुंठी तो ऐशे नाही, कवळका हे काल्याचे. त्या भगवान परमात्म्याने गोपाळ नाम भक्तांच्यावर तो काला केला. तो देव कुठं असेल तर ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशीला विप्रीत. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर
मागाशी रूपा अव्यक्त चांगले, रूपा अव्यक्त चांगले, अव्यक्त अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित बाबा कवा जन्मात अक्षर म्हणाय नाही शेवट चला म्हणा जरा स्वरात म्हणा स्वरात म्हणा मिस्त्री अहो ते स्वरात लक्ष देते त्याचं प्रेम असते म्हणते म्हणतात ऐसा भक्ताचा अंकित Hare
थांबा 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 जरा गडबड करू नका. लागे तैशी लावी परिसर लागे तैशी लावी परिसर हा कोण आहे आजीचा मुलगा तुमचा होता मालकाचा काय बाकी असं काय नाही.